नमस्कार. बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. 12,618 कोटींचा पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर. मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपतींची जमीन बळकावली. अनिल गोटे यांचं वक्तव्य. मराठ्यांनी आरक्षण न मागता देश चालवावा, संभाजी भिडेंचं वक्तव्य. आणि टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत. नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट. हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी 2025 आणि 26 या आर्थिक वर्षासाठीचा 12,618 कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय. यामध्ये कोणतीही करवाढ प्रस्तावित नसून पाणी मीटर प्रणाली, रस्ते सुधारणा आणि आरोग्य सेवेसाठी मोठ्या तरतुदी करण्यात आल्यात. आगामी वर्षात पुणेकरांना पाण्याचं बिल मीटर प्रमाणे द्यावं लागणार असून पुराचा फटका बसलेला सिंहगड रस्त्यावरील एकता नगरमधील घरांचं पुनर्वसन महापालिका करणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्बल 26 एकर जमीन हडप केल्याचं समोर आलंय. हा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दिंडाईचा शिवारातील 26 एकर जमीन जयकुमार रावल यांनी हडप केली होती. हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयाने रावल यांना ही जमीन परत करण्याचा आदेश जारी केले. महायुती सरकारच्या विरोधात गोंदिया शहरातील गांधी पुतळ्यासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. महायुती सरकारने राज्यात अराजकता माजवली असल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेतकरी आणि बेरोजगार तरुणांच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधलाय. महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं न पाळता फसवणूक केली असा आरोप करत यावेळी सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय. महाराष्ट्राच्या सरकारनं आणि भारतीय जनता पार्टीचे जे आज मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं निवडणुकीच्या मध्ये की शेतकऱ्यांना बोनस डीबीटी आम्ही 25,000 रुपये देऊ, परंतु त्यांनी 25,000ही दिले नाही. नंतर म्हणाले आम्ही 20,000 देऊ, तेही दिले नाही. आज मार्च महिन्यात समाप्तीच्या लाईनला आलेला अजूनही शेतकऱ्यांना त्यांनी खरीपावर बोनस दिले नाही. तो एक विषय आहे. दुसरा विषय आहे की या जिल्ह्यामध्ये बेरोजगार तरुणांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे घेत आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर मुलं जे काही आहेत ते पुण्याकडचे बाहेरचे येतात, पण जिल्ह्याच्या मुलांनाही कॉन्ट्रॅक्टवर घेत नाही आणि म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेस हा रद्द करण्यात यावा ही एक आमची मागणी आहे. या ठिकाणी स्मार्ट मीटर लावून जो काही शेतकऱ्यांची फसवणूक, ग्राहकांची फसवणूक ही जी काही मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि म्हणून हा स्मार्ट मीटर त्वरित बंद करण्यात यावा. रेग्युलर जे मीटर आहेत तेच राहावा. राहिला प्रश्न थेप केसच्या नावाखाली ते मोठ्या प्रमाणामध्ये दंड आकारतात. थेप केस म्हणजे काय? त्या ग्राहकानं काही चोऱ्या केलं का? मग चोऱ्या जर केला असेल तर तुम्ही त्यांना पहिल्यांदा नोटीस का दिले नाही? कुठलाही नोटीस न देता कोणाच्याही घरी जाऊन त्याचा मीटर काढणं आणि त्याला थेप केसच्या नावाखाली दंड करणं हे सुद्धा बंद करणं हे काळाची गरज आहे आणि म्हणून तो एक आमचा या ठिकाणी मुद्दा आहे. मराठ्यांनी आरक्षण न मागता देश चालवावा, त्यांच्या खांद्यांवर संबंध देशाचा संसार चालवायची जबाबदारी आहे अशा शब्दात संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणावरील आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली आहे. मराठ्यांना आपण कोण आहोत हेच कळत नाही. आरक्षण मागून ते स्वतःला संकुचित करून घेत आहेत. ही दुर्दैवी गोष्ट असून मराठ्यांना आपण कोण आहोत हे समजलं तर या देशाचं कल्याण व्हायला 2 दिवसही लागणार नाहीत असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलंय. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे.
म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत आणि पुढची बातमी आहे तेलंगणातून. तर तेलंगणातील नागर कुर्नूल येथील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनल बोगद्याचा एक भाग 22 फेब्रुवारी रोजी कोसळला होता. या घटनेला आता 12 दिवस झाले असून बोगद्यात अडकलेल्या 8 कामगारांशी अद्याप संपर्क झालेला नाहीये. अधिकाऱ्यांनी सांगितले की बोगद्यातील कन्व्हेयर बेल्टचीही नुकसान झालं असून 11 दिवसांनंतर बचाव पथकांनी ते दुरुस्त केलंय. आता दर तासाला बोगद्यातून 800 टन कचरा काढण्यात येतोय. त्यामुळे कामगारांच्या सुटकेची आशा पल्लवित झाली आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठी अबू आझमींनी सुपारी घेतली असून विधानसभेत सरकारला टार्गेट करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे असताना औरंगजेबाचा मुद्दा आझमींनी काढला असा आरोप माजी खासदार जलील यांनी केलाय. अबू आझमी यांनी औरंगजेबावर चर्चा न करता मुसलमान कसा अडचणीत यायला हवा हे बघायचं असं मत जलील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. तसेच संतोष देशमुख हत्येसारखा गंभीर प्रकार जालन्याच्या भोकरदनमधील अनवा गावात घडला असून पोलिसांनी तातूरमातूर कारवाई केल्यावर हा मुद्दा दिल्लीपर्यंत नेणार असल्याचं जलील यांनी सांगितलं. धावून आले जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचा पहिला दिवस होता. मुद्दे खूप महत्त्वाचे होते सरकारला अटॅक करण्यासाठी, सरकारला टार्गेट करण्यासाठी. पण मुद्दा कशा वाढवता डायव्हर्ट करता येईल अजून त्यांनी सुपारी घेतली आणि त्यांनी महत्त्वाचे मुद्दे न घेता विधानसभेमध्ये जाऊन आमची अपेक्षा हे आहे की आपण औरंगजेब बाबत चर्चा न करता महाराष्ट्राचा कमीत कमी मुसलमान कशा प्रकारे अडचणीत आलेले आहे. माझी अपेक्षा हे होती की अहमदनगर सारख्या एका गावामध्ये एक ग्रामपंचायतने ठराव पास करतो की मुस्लिम समाजाला प्रवेश बंदी, त्यांच्या कोणत्या उत्सवासाठी, यात्रासाठी मुस्लिमांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. हे महत्त्वाचा मुद्दा होता की 400 वर्षापूर्वी काय झालेलं आहे, काय नाही झालेला आहे. अबू आसिम स्वतः बॉडीगार्ड्स घेऊन फिरतात, ते बाउन्सर्स घेऊन स्वतः फिरतात. पण त्यांच्या वक्तव्यामुळे सामान्य मुस्लिमांना किती त्रास होतो हे बहुतेक त्यांना माहीत नसेल. आणि ते फक्त आपल्या मित्र देवेंद्र फडणवीस यांना मदतीसाठी त्यांनी सांगितलं असेल की सरकारवर खूप अटॅक होणार आहे, तुम्ही मुद्दा आमच्यासाठी डायव्हर्ट करा, आणि म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट केलेले आहे. जालन्यात अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकाच पोलिसांनी जेरबंद केले आणि या कारवाईत पोलिसांनी 6,61,280 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त केलाय. शेख लतीफ असं आरोपीचं नाव असून त्याच्या क्रुझर गाडीतून अवैध दारूचे 48 बॉक्स पोलिसांना मिळून आलेत. सदरील दारू शेख इरफान याच्या सांगण्यावरून वाहतूक करत असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय. तर पोलिसांनी दोघांवर गुन्हा देखील दाखल केलाय. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेलेल्या कराड तालुक्यातील उंब्रज गावाच्या नीलम तानाजी शिंदे या तरुणीचा भीषण अपघात झाल्याने ती कोमात गेली आहे. इमर्जन्सी व्हिसा मिळताच लेकीला भेटण्यासाठी वडिलांनी अमेरिका गाठला असून काल पहाटे दाखल होताच त्यांनी थेट हॉस्पिटल गाठलंय. नीलम मी आलोय हे वडिलांचे शब्द कानावर पडताच लेकीच्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल झाल्याची माहिती मिळते. नीलम बरी होईल अशी आशा उंब्रज गावकरांनी व्यक्त केली आहे. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील
उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. पुण्याजवळील ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत काल एसटी बस आणि कारचा भीषण अपघात होऊन त्यात कारमधील दोघांचा मृत्यू झालाय. पुण्याच्या दिशेकडे जात असलेली खेड चिंचवड एसटी बस आणि पुण्याच्या दिशेकडून माणगाव दिशेकडे येत असलेली स्विफ्ट कार यांच्यात हा अपघात झालाय. स्विफ्ट कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे, तर त्यात 3 जण जखमी झाले. आजपासून कोकणात शिमगोत्सव सुरू झाला असून त्यात आज पहिलीच होळी आहे. तर याच पार्श्वभूमीवर कोकणात गावी जाण्यासाठी मुंबईमधून चाकरमान्यांना सोपं व्हावं यासाठी दादर मध्यवर्ती रेल्वे स्थानकातून कोकणात शिमगोत्सवासाठी जाणाऱ्या विशेष 2 रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत. दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी 11, 13 आणि 16 मार्चला दुपारी 2:50 सुटणार आहे. या विशेष दादा गाड्यांसाठी कोणतंही आरक्षण नसून थेट तिकीट काढून आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. सेमीफायनल्समध्ये विराट कोहली सामनावीर ठरला असून त्याने 84 धावांची अतिशय महत्त्वाची खेळी केली आहे. 265 धावांचा पाठलाग करताना कोहलीने 3 मोठ्या भागीदारी केल्यात. त्याने श्रेयस अय्यर सोबत 91 तर अक्षय पटेल सोबत 44 आणि केएल राहुल सोबत 47 धावा जोडल्या. या भागीदारीमुळे धावांचा पाठलाग सोपा झाला. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबवत पाहत रहा न्यूज अनकट.